निवडणूक प्रचार आज संध्याकाळी संपतोय। प्रभाग क्रमांक 19 मधील मतदार नेमकी काय भूमिका घेतो यावर या वसई विरार परिसराचं आणि पेलार परिसरातील आदिवासी पाडे गाव आणि इथल्या नागरी वस्तीचं भविष्य अवलंबून आहे। कारण या पेलार प्रभाग क्रमांक 19 मधून नगरसेवक पदावर जिंकून येण्यासाठी काही बेकायदा बांधकाम माफियांनी रान पेटवलेलं आहे। पैशाचा पाऊस पाडतायत। आपण पाहू शकाल याच ब्रिजच्या पलीकडे 48 तासापूर्वी बेकायदा बांधकाम माफियातील उमेदवारांनी आपल्याला निवडून येता यावं यासाठी पैशाचं वाटप केलंय। परंतु बेकायदा बांधकाम माफियांच्या विरोधात काही चांगले तरुण सुद्धा उमेदवार म्हणून या रिंगणात आहेत। आपण पाहू शकाल युसुफ शेख हे उमेदवार म्हणून या ठिकाणी आहेत। हे युसुफ शेख हे बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते म्हणून यापूर्वी राहिलेले होते। बहुजन विकास आघाडीला गेली 20 वर्ष लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल, महापालिकेची निवडणूक असेल, प्रत्येक निवडणुकीत मताधिक्य मिळवून देण्यात युसुफ शेख आणि त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांचा संच आघाडीवर राहिला। कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता युसुफ शेख यांनी गेली 20 वर्ष बहुजन विकास आघाडी या पक्षाची सेवा केली। परंतु उमेदवार निवडीचा ज्यावेळी विषय आला त्यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी बेकायदा बांधकामाच्या व्यवसायातील हर्षद चौधरी या माफियाला, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला, 8वी पास असलेल्या या व्यक्तीला हितेंद्र ठाकूर यांनी उमेदवारी देऊन विकास हा बहुजन विकास आघाडीचा अजेंडा खरा आहे की खोटा आहे हे चित्र हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट केलं। आता राहिला मुद्दा आपण पाहू शकाल युसुफ शेख हे निवडणूक लढवत आहेत। हेच युसुफ शेख लोकवर्गणीतून निवडणूक लढवत आहेत। त्यांच्या टोप्याचा खर्च, त्यांच्या चहाचा खर्च, वडापावचा खर्च, नाश्त्याचा खर्च हा लोकवर्गणीतून होतोय। ही लोकवर्गणीतून निवडणूक लढवण्याची प्रक्रिया म्हणजे हितेंद्र ठाकूर यांच्या राजकीय हुकुमशाही कार्यपद्धतीला असलेली एक चपराक आहे। हितेंद्र ठाकूर यांनी हर्षद चौधरी या बेकायदा बांधकाम माफियाला उमेदवारीच्या निवडणूक रिंगणात उभं करून आपला खरा चेहरा उघड केलाय। परंतु या 48 तासात मतदारांनी उमेदवार निवडीचा निर्णय घ्यायचा आहे। युसुफ शेख आणि यांच्यासारखे इतर जे उमेदवार आहेत जे इथल्या आदिवासी पाड्यांसाठी, इथल्या गावासाठी समाजसेवेचं व्रत घेऊन काम करत आहेत, अशा उमेदवारांना निवडून द्यायचं की हर्षद चौधरी सारख्या उमेदवारांना निवडून देऊन बेकायदा बांधकामच्या व्यवसायाचं, झेडच्या वसुलीचं नवीन पर्व या मतदारांनी उभं करायचं हे मतदारांच्या हातात आहे।